नमस्कार, मी स्नेहल। आज मी तुम्हाला आमच्या गावामधली होळीची परंपरा आहे, एक गाव एक होळी, ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न इथे करत आहे। प्रत्येक गावामध्ये आळीची, प्रत्येक घराची, प्रत्येक सोसायटीची अशी वेगवेगळी होळी साजरी केली जाते। परंतु आमच्या गावामध्ये ही खूप जुनी परंपरा आहे आणि ती अजूनही जे तरुण वर्ग आहे ते आनंदाने साजरे करतात। त्यांना ती ही परंपरा खूप आवडते, कारण की एक गाव एक होळी असल्यामुळे झाडांची तोड ही झाडं कमी तुटली जातात, कमी तोडली जातात आणि एकत्र एकच होळी असल्यामुळे त्या गावामध्ये जे तरुण वर्ग बाहेर नोकरीनिमित्त बाहेर असतात ते एकत्र येतात आणि त्यांना आपले जुने मित्र किंवा जुन्या मैत्रिणी या ठिकाणी भेटतात। महिला वर्ग एकत्र आल्यामुळे एकमेकींची नवीन ओळख होते आणि प्रत्येक घरातून नैवेद्याचं ताट या ठिकाणी आणलं जातं। प्रत्येक घरातून आरतीचं ताट सुद्धा इथे आणलं जातं आणि ज्या आपण पुरणपोळ्या बनवतो नैवेद्यासाठी, त्या पुरणपोळ्या, पापड्या, कुरडया हे होळीमध्ये न टाकता आम्ही काय करतो, या पुरणपोळ्या ज्या असतात, पापड्या ज्या असतात त्या एकत्र करतो आणि मग त्या दुसऱ्या दिवशी जे गरीब लोक असतात त्यांना त्या वाटतो। म्हणजे अन्नाची नासडी पण होत नाही आणि आपली जी श्रद्धा असते ती सुद्धा टिकून राहते आणि गरीब लोकांना असं अन्न मिळाल्यामुळे, ताजं अन्न मिळाल्यामुळे तेही लहान मुलं आनंदित होतात। त्यामुळे ही परंपरा मला खूप आवडते। असं हे आमचं गाव अभिमानाची गोष्ट आहे। ही प्रत्येक गावामध्ये असं दिसत नाही। होळीची आरती जी आहे ती गावातली ज्येष्ठ मंडळी जे असतात ते ही आरती करतात आणि इथे कधीच आजपर्यंत मी इथे वाद झालेला पाहिला नाही या गोष्टीवरून। तर ही अशी गावाची परंपरा, मला प्रत्येक गावामध्ये असं दिसत नाही, पण आमच्या गावामध्ये होळी एकत्र साजरी केली जाते। तरुण वर्ग जे आहे तो आनंदाने ही परंपरा साजरी करतात आणि दुसऱ्या दिवशी जो धुलीवंदनाचा कार्यक्रम असतो तो सुद्धा इथे आनंदाने साजरा केला जातो। होळीच्या दिवशी खूप सारे फटाके लावले जातात, एकत्र भजन आणि एकत्र होळीची आरती केली जाते। ही ते महाआरती होते आणि या महाआरतीला पूर्ण गावातल्या महिला वर्ग, पुरुष वर्ग एकत्र जमलेला असतो, त्यामुळे खूप सारी धमाल येते या ठिकाणी। त्याला सांगितले ना, तर ही एक गाव एक होळी ही संकल्पना खूप जुनी आहे, खूप जुनी परंपरा आहे आणि ती अजूनही टिकून ठेवले। तर तुम्हाला ही संकल्पना कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। थँक्यू।